घ्यायचं आणि नंतर विठ्ठलाचं घ्यायचं. तिथं नामदेवाची पायरी म्हणून बालवाडीच्या मुख्याध्यापी काही आहेत आणि ज्याच्या नावामध्ये विठ्ठल आहे असा पांडुरंगही आपल्या जवळ आहे. यांच्या बालवाडी आणि प्राथमिकच्या सहकार्यानं आपण तुम्हाला नेहमीच सुसंस्कारित करण्यापर्यंत आलं. असे सर्व आपले विद्यार्थी आणि शिक्षक मित्र, खरं असतं की तुम्हाला काय मार्गदर्शन करावं हा एक माझ्यापुढे एक महत्वाचा प्रश्न होता. कारण वर्षभर चालता बोलता तुमची गुण अवगुण सर्वच मी पाहिलेले आहेत. खरं म्हणजे हल्ली स्पर्धेचं युग आहे, तुम्हाला माहिती आहे. मला एक मी कॉलेजला असताना एक उदाहरण मला आठवतं. सोल ऑलिम्पिक होतं. ऑलिम्पिक या स्पर्धेमध्ये सोल या ठिकाणी होतं आणि त्या ठिकाणी धावण्याच्या स्पर्धा होत्या. त्या धावण्याच्या स्पर्धेमध्ये स्पर्धक धावत होते आणि त्यातले दोन स्पर्धक असे होते ते पहिले आलते आणि त्या ठिकाणी टाइम कीपर आणि जो अंपायर असतो तो सांगत होता की हे पहिले दोन्ही आले. पण त्या ठिकाणी पहिला आणि दुसरा कोणाला द्यायचा की विभागून द्यायचा असा बराचसा संभ्रम निर्माण झाला, वाद झाला. आणि त्यानंतर 88च्या दरम्यान साधारणतः संगणक युग सुरू झालं आणि त्यावेळी संगणकही लावलेला होता आणि त्या ठिकाणी सहज विचारलं, दोन्ही स्पर्धक बरोबर आलेत की कमी जास्त आले आहेत. त्या कॉम्प्युटरला विचारले आणि कॉम्प्युटरला त्याने प्रश्न विचारला. त्यावेळी कॉम्प्युटरनं फर्स्ट आणि सेकंड नंबर काढून दिला. तरी त्या अंपायरचं असं समाधान झालं नाही. पहिला आणि दुसरा यामध्ये कसं येऊ शकतो म्हणून पुन्हा त्याने अनालिसिस करायला प्रश्न विचारला त्या कॉम्प्युटरला. त्या कॉम्प्युटरनं अनालिसिस करताना असं उदाहरण दिलं की पहिला जो आलाय त्याला हाताच्या बोटाची नख गेल्या 3 दिवसामध्ये कापलेली नाहीत आणि दुसऱ्यानं मात्र हाताच्या बोटाची नख कापली आहेत. इतक्या केसासारख्या अंतरानं फरक असणाऱ्या स्पर्धा युगामध्ये तुम्ही वावरत आहात आणि म्हणूनच मला वाटतं गस्ते सरांनी नव्या स्वप्नांचा सोहळा असं नाव या कार्यक्रमाला दिलं असावं. कदाचित तुम्हाला शिकवत असताना सांगत असताना मी मारला असेल, रागवला असेल, कदाचित तुम्हाला कणखर बनवण्यासाठी प्रयत्न केले असतील. ते सर्व सोडून तुम्ही आपल्या शाळेचं नाव आठवा. लहान बालवाडीपासून शेवटपर्यंत शिकत असताना ते दिवस आठवा आणि यशस्वी कसं व्हायचं आणि जाता जाता खरं म्हणजे आपल्या शाळेचं नावलौकिक कसं निर्माण होईल याविषयी प्रयत्न करा. मग जसं मी कार्यक्रम बघता बघता मी बघत होतो की बरीच मुलं हसत होते, खिदळत होती, मोठ्या मोठ्यानं ओरडत होती, फोटोही काढत होती. त्यासाठी मला एक उदाहरण मला सहजतेने आत्ताच आठवलं. गणपतीच्या मंदिरामध्ये असेच तुमच्यासारखे खोडकर खेळकर मुलं गेलेले असतात आणि त्यातले एकच मुलगा खोडकर त्या गणपतीला बघता बघता गणपतीच्या कानात हात घालतं, बोट घालतं आणि झट तिच्या बाजूला काढतं. ते त्यामध्ये काय घडलं ते सांगत नाही, पण ते दुसऱ्या मुलाला सांगते की अरे गणपतीच्या कानातून फार गार वारे येते, जरा बघ. दुसऱ्या मुलालाही तसंच होतं. ते म्हणते आपण तर कशाला सांगायचं. तिसरा चौथा असं होत होत सगळीच मुलं जातात आणि शेवटचा मुलं म्हणतो यार जरा खरं बोलला असतं तर बरं झालं असतं, कारण गणपतीच्या कानामध्ये विंचू बसलाय तो झटका द्यायला लागलाय. तसे तुम्ही वर्षभर आम्हाला झटके देतच राहिलेला आहात. अशा विद्यार्थ्यांना काय सांगावं आणि काय सांगू नये हाही तितकाच प्रश्न आहे. खरं असतं की तुम्ही 10वीचा अरविंद जगताप या लेखकाचा पाठ वाचा. त्यामध्ये बरंचसं 10वीच्यासाठीच लिहिलेलं आहे. कसं वागावं, कसं राहावं. शिक्षक, शिपाई, सेवक ही सगळेच कसे तुमच्यासाठी प्रयत्न करत असतात आणि त्यांनी जी अपेक्षा त्या पाठामध्ये व्यक्त केल्या त्या अपेक्षाला पूर्ततेला आपण जाऊ शकतो का हे सर्वात महत्वाचं तुम्ही पहा. खरं असतं की तुम्हाला सांगत असताना मलाही वाईट वाटतं, कारण ज्या स्वप्नांची भरारी आता घ्यायची असते, दिशा ठरवायची असते आणि ती दिशा ठरवत असताना तुम्ही योग्य दिशेला जाता की नाही, संगतीचं गुण लागतंय का नाही, याच्यापेक्षा तुम्ही आई वडिलांचं प्रेम, शिक्षकांची अपेक्षा, आई वडिलांची आशा इच्छा ही कितपत तुम्ही साध्य करता आणि ध्येय कितपत गाठता हे अतिशय महत्वाचं आहे. तुम्ही आई वडिलांचं स्वप्न साकार करायचं ठरवा. तुमच्या आयुष्यामध्ये कधीच वाकडं किंवा वाईट दिवस येणार नाही, कारण कोणत्याही आई वडिलांचं आपला विद्यार्थी, आपला मुलगा चुकीच्या मार्गाला गेलेला आवडणार नाही. आणि म्हणूनच इथून पुढं आयुष्याच्या आता राहिलेले 5-6 वर्ष तुम्ही कष्ट करा. आयुष्याचं पुढलं आयुष्य निवांत जगा, कारण 5-6 वर्षामध्ये तेवढं तुम्ही शिकाल, ज्ञान घ्याल आणि पुढे आयुष्यामध्ये जगण्यासाठी त्याचा उपयोग होईल. आता राहिलेले 5-6 वर्ष कष्ट घ्या. पुढे 27-30 काय 50 वर्ष असतील ते निवांत बसून खावा. पण आता 6 वर्ष जर तुम्ही दंगा करणं, आगाऊपणा करणं असं जर करत राहिला तर पुढलं आयुष्य आपलं पाठीपुऱ्या घेण्याशिवाय दुसरा गत्यंतर राहणार नाही. म्हणूनच मित्रांनो, तुम्हाला निश्चित सांगावं असं वाटतं की तुमच्यामध्ये गुण आहेत, त्या गुणाचा उपयोग करा. कल्पना चावल्याने त्यावेळी पहिल्यांदा स्वप्न घेतलं, भारतामध्ये भेटायला आलत्या अंतर रिक्षातून आल्यानंतर परत, त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही स्वप्न पहा, पण ते स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी रात्रीचा दिवस करा.
आणि कष्ट करा तरच ते स्वप्न साध्य होतील. तुमच्या आयुष्यामध्ये स्वप्न जर साध्य करायचे असतील तर खरोखरच या स्वप्नाच्या पाठीमागे लागा. आई वडिलांचं ध्येय, शिक्षकांचे दिलेलं मार्गदर्शन, या सर्वांचा अभ्यास करून पुन्हा एकदा आम्हाला 100% ची आशा या ठिकाणी निकाल लावण्याची प्रेरणा निर्माण करून द्या अशी मी तुमच्याकडून मागणी करतोय. आणि संस्थेला सुद्धा सांगतोय की पुन्हा एकदा आम्ही या ठिकाणी या मुलांना घेऊन 100%च्या निकालाकडे जाण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि निश्चितपणे जर वर्षीप्रमाणे याही वर्षी आम्हाला यश मिळेल अशी आशा आहे. कारण 10वीचे शिक्षक मला वाटते आपले वर मुख्याध्यापक तर सर्वांच्या अगोदरच येऊन या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शन करत होते, सांगत होते. बाळ, पिल्लू, लाडके सर्व शब्द वापरत होते. तुमच्या वर्तनामध्ये फरकही पडत होता. पण न कळत खोडकर खेळकरपणाही आपला कुठेतरी राहतो तोही आम्हाला दिसतो. पुन्हा एकदा मी तुमच्याकडे आशा व्यक्त करतो, भावी आयुष्य जर उज्ज्वल करायचं असेल तर कष्ट घ्या, प्रामाणिकपणे कष्ट घ्या, ध्येय गाठा आणि निश्चितपणे तुम्हाला यश मिळेल. आणि तुम्हाला यश मिळावं अशीच सदिच्छा शाळेच्या वतीनं, संस्थेच्या वतीने व्यक्त करतो. धन्यवाद.